चला सुरू करूया. आता आपण बजेट बनवणं आणि आर्थिक उद्दिष्ट ठरवणं शिकूया. तुम्हाला माहिती आहे बजेट म्हणजे काय? म्हणजे पैशांचा प्लॅन. अगदी बरोबर. बजेट तुम्हाला किती पैसे मिळतात, किती खर्च होतात आणि किती वाचवता येतात हे ट्रॅक करायला शिकवतं. चला आपण एक काम करूया, एकत्र बजेट तयार करूया. आपण सुरुवात कशी करतो? आधी आपण उत्पन्न समजूया. तुला महिन्याला पॉकेट मनी किती मिळतो? 500. बरोबर. आता तुझा खर्च सांग किती आहे. म्हणजे सामान्यतः तू पैसे कशावर खर्च करतोस? स्नॅक्स, स्टेशनरी आणि कधी कधी खेळण्या. आता 100 रुपये शिल्लक राहतात ना, ते कशासाठी असतील? बचत. बरोबर. आता बचतीसाठी एक उद्दिष्ट ठरवायचं. तुला भविष्यात काय घ्यायचंय? एक क्रिकेट बॅट. छान. हे एक शॉर्ट टर्म उद्दिष्ट झालं. मोठ्या उद्दिष्टांसाठी जसं सायकलसाठी त्यासाठी तुला जास्त वेळ लागेल ना बचत करायला. म्हणजे बजेट आपल्याला खर्च व्यवस्थापित करायला आणि उद्दिष्टापर्यंत पोहोचायला मदत करते. हो, अगदी बरोबर. बजेटिंग आणि उद्दिष्ट हे ठरवल्याने तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतात. मी माझा बजेट बनवायला तयार आहे. वा, ही आर्थिक यशाकडे जाणारी पहिली पायरी आहे. हे सातत्याने करत राहायचं, त्यामुळे तुम्हाला तुमची सगळी उद्दिष्ट गाठता येतील. आता आपण बजेटबद्दल बोललो, तर आता डिजिटल व्यवहारांबद्दल जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे डिजिटल व्यवहार म्हणजे काय? म्हणजे ऑनलाईन काहीतरी खरेदी करणे. बरोबर. डिजिटल व्यवहार म्हणजे रोख रक्कम न वापरता एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवणे. तुम्हाला दुकानात UPI कोड वापरून किंवा QR कोड स्कॅन करताना पाहिलंय ना? हो, मागच्या आठवड्यात तू फोनवरून भाजीपाला घेतलास नाही का? अगदी बरोबर. मी तुम्हाला काही सामान्य डिजिटल पेमेंटच्या पद्धती दाखवते. हा बघा, हा आहे QR कोड. तो फोनने स्कॅन करता येतो आणि रक्कम टाकता येते. UPI बँकिंग थेट वापरून खात्यातून पैसे पाठवतात. हे खूप जलद आहे. हो, त्याशिवाय NEFT आणि RTGS आहेत, जे बँक दरम्यान पैसे पाठवण्यासाठी वापरले जातं. NEFT छोट्या रकमेसाठी, तर RTGS मोठ्या व्यवहारांसाठी वापरतात. आणि कार्ड्स बद्दल? डेबिट कार्ड तुमच्या बँक खात्यातील पैसे वापरण्यासाठी असतात, तर क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेकडून पैसे उधार घेणे, जे तुम्हाला नंतर परत करावे लागतात. पण हे वापरणं थोडं धोकादायक नाही का? म्हणूनच काळजी घ्यायची, ती खूप महत्त्वाची आहे. कधीही तुमचा पिन किंवा पासवर्ड शेअर करायचा नाही आणि पेमेंट करण्यापूर्वी 2दा तपासून बघायचं. म्हणजे डिजिटल व्यवहार सोपे आहेत, पण सतर्क राहणे गरजेचं आहे. बरोबर. ही वेळ आणि कष्ट वाचवतात, पण सुरक्षित राहणं खूप महत्त्वाचं आहे. ही साधने शिकणे म्हणजे भविष्याची तयारी करणं. मला कधी QR कोड वापरायला भेटेल त्याची वाट बघतोय मी. जेव्हा तू 18 वर्षाचा होशील ना, तेव्हा तुला QR कोड वापरायला मिळेल. डिजिटल पेमेंट हे भविष्य आहे आणि ते हुशारीने वापरणं हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. आता आपण बचतीबद्दल शिकलो ना, आता गुंतवणुकीकडे वळूया. तुम्हाला माहिती आहे का गुंतवणूक म्हणजे काय? बचतीसारखी असते का? हां, पण गुंतवणुकीत तुमचे पैसे जास्त वेगाने वाढतात, कारण तुम्ही ते खास बचत साधनांमध्ये ठेवता. कोणती साधने? मी समजावते. उदाहरणार्थ तर PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ही दीर्घकालीन सुरक्षित बचतीची योजना आहे, ज्यामुळे चांगला परतावा मिळतो. RD म्हणजे काय? RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. तुम्ही प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करता आणि त्यावर व्याज मिळतं. ही लहान उद्दिष्टांसाठी खूप चांगली योजना आहे. आणि FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. यात तुम्ही एकत्रितपणे मोठी रक्कम ठेवता, ती तुम्हाला ठराविक कालावधीसाठी जास्त व्याज मिळवून देते. हे पुढे काय लिहिलंय? हे म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोकांची रक्कम एकत्र करून व्यावसायिक ती स्टॉक किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवतो. हा पैसे वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे, पण यामध्ये काही प्रमाणात धोका असतो. धोका? म्हणूनच आपण विविधतेचा वापर करतो. म्हणजेच आपले पैसे वेगवेगळ्या गुंतवणुकीत विभागतो, जेणेकरून जोखीम आणि परतावा याचा समतोल राखता येईल. आणि आणखीन काय आहे? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यात तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला एक लहान रक्कम गुंतवता. ती हळूहळू संपत्ती निर्माण करण्यासाठी एकदम उत्तम आहे. म्हणजे गुंतवणुकीत बचतीपेक्षा पैसे जलद वाढत आहे? अगदी बरोबर. जितक्या लवकर सुरुवात कराल तितके तुमचे धन वाढेल.
पण नेहमी संशोधन करायचं आणि हुशारीने निवड करायची. मी मोठापणी SIP सुरू करणार. वा, खूप छान विचार आहेत. पण तुझ्या नावची SIP मी ऑलरेडी सुरू केली आहे तुझ्या उच्च शिक्षणासाठी. पण मोठा झालास ना की तू सुद्धा SIP सुरू करायची. गुंतवणूक शिकणं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्यतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. गुंतवणुकीबद्दल आपण बोललोच, पण आता एक खूप महत्त्वाचा विषय बोलूया. फसवणूक म्हणजे काय असते? म्हणजे कोणतरी आपल्याला फसवते का? हो, फसवणूक म्हणजे तुमचे पैसे किंवा वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी केलेली युक्ती. आजच्या डिजिटल युगात ना आपल्याला खूप जागरूक राहावं लागतं. कोणत्या प्रकाराच्या फसवणुकीपासून सावध राहायला हवे? खूप प्रकार असतात, जसं की झटपट परतावा देणाऱ्या बनावट गुंतवणूक योजना, लपवलेले शुल्क आणि जास्त व्याजदर असलेले कर्ज ॲप्स. उदाहरणार्थ तर हे ॲप खरे असल्यासारखे वाटतात, पण डाउनलोड केल्यामुळे लोकांना मोठा फटका बसू शकतो. आपण सुरक्षित कसे राहायचे? काही नियम आहेत. केवळ अधिकृत ॲप स्टोअरमधूनच ॲप डाउनलोड करायचे. कधीही तुमचा पिन, पासवर्ड किंवा OTP शेअर करायचा नाही. एखादी ऑफर खूप चांगली वाटत असेल तर ती खोटी असण्याची शक्यता असते. क्रेडिट कार्ड वापरताना काय करायचे? नेहमी काळजीपूर्वक वापरायचं. वेळेवर बिल भरायचं, नाहीतर अतिरिक्त शुल्क लागू होईल. तुमचा क्रेडिट स्कोअर जसं की सिबिल स्कोअर चांगला ठेवायचा. तुमचा सिबिल स्कोअर हे दर्शवतो की तुम्ही कर्ज व्यवस्थित हाताळत आहात. म्हणजे आपल्याला सतर्क राहून प्रत्येक गोष्टी तपासायला हवी. हो, सुरक्षित राहिल्याने तुमचे कमावलेले पैसे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. मी नक्कीच हे नियम पाळेन. खूप छान. सावधगिरी आणि माहिती असणं हाच फसवणूक आणि कर्ज जाळ्यापासून बचावाचा सर्वात उत्तम मार्ग आहे. आता आपण सगळे एकत्रित सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी योजना कशी करायची ना ते पाहूया. तुला काय वाटतं, याचा अर्थ काय असू शकतो? पैसे साठवणे आणि उद्दिष्टे ठरवणे. तेच त्यातला एक भाग आहे. सुरक्षित आर्थिक भविष्य म्हणजे तुमचे उत्पन्न नीट व्यवस्थापित करणं, नियमित बचत करणं आणि अचानक येणाऱ्या खर्चांसाठी तयार असणं. जसे की आपत्कालीन परिस्थिती. अगदी बरोबर. म्हणूनच आपल्याकडे एक आपत्कालीन निधी हवा. हा वेगळा साठा असतो, जसं की वैयक्तिक खर्च किंवा सायकलच्या दुरुस्तीसाठी लागणारे पैसे. तज्ज्ञ सांगतात की आपल्याकडे किमान 3 ते 6 महिन्याच्या खर्चाएवढी बचत आपत्कालीन निधीत असावी. अजून काय योजना करतो आपण? आपण दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी सुद्धा योजना करतो, जसे की शिक्षण, घर खरेदी किंवा निवृत्तीसाठी. बजेट तयार करणं आणि त्यात सातत्य ठेवणं हे आपल्याला आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करतं. निवृत्तीबद्दल काय? ती तर खूप दूर आहे. आता दूर वाटतंय, पण लवकर सुरुवात केल्याने त्याचा फायदा होतो. तुम्ही आज साठवलेले आणि गुंतवणूक केलेले पैसे भविष्यात वाढून आर्थिक स्वातंत्र्य देतील. म्हणजे योजना करणे, मोठ्या स्वप्नांसाठी आणि अचानक खर्चांसाठी तयार राहणे. अगदी बरोबर. सुरक्षित आणि आर्थिक भविष्य केवळ पैशांवर नसून मनशांती आणि हवे तसे आयुष्य जगण्यासाठी असतं. मी आता माझा आपत्कालीन निधी सुरू करणार आहे. खूप छान कल्पना आहे बाळा. लक्षात ठेवा, प्रत्येक छोटं पाऊल खूप महत्त्वाचं आहे. मी आता तुम्हाला आर्थिक साक्षरता म्हणजे काय हे समजवलंय. तुमच्या लक्षात आलंय? हो. खूप छान. आता मीही तुझा SIPचा हप्ता भरते. काय, कसा होता आर्थिक साक्षरतेचा प्रवास? खूप छान बाबा. मला पैशांचे सुरुवात कसे झाले, कसे वाचवतात आणि फसवणुकीपासून कसे वाचतात ते शिकलो. आणि मी उद्दिष्ट ठरवणे, बजेट बनवणे आणि भविष्याची योजना कशी करणे ते शिकली. खूप छान. खूप काही काही शिकलात तुम्ही. नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाचे विषय कव्हर केले. पैशांचा इतिहास, बचत, गुंतवणूक, डिजिटल पेमेंट्स आणि भविष्याच्या योजना. आर्थिक साक्षरता ही सुरक्षित आणि यशस्वी आयुष्याची पायाभूत गरज आहे. लक्षात ठेवा, सुरू करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. बचत आणि बजेटिंग तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यात आणि आयुष्याच्या आव्हानांसाठी तयार करण्यात मदत करतात. लहान लहान पावलं उचला, सातत्य ठेवा आणि शिकत राहा. आर्थिक ज्ञान हा पहिला टप्पा आहे. त्याचा योग्य उपयोग करणं हा खरा उद्देश आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे केवळ माहिती नव्हे, कौशल्य आहे. सतर्क रहा, सुरक्षित रहा.